शिरोरदे समभूता मध्यमाने महोदधो विष्णुश्च प्रियानिर्दधामि श्रेयं भगवन्तनः पिल्लू हायकर हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर गाईज, आता बिल्डिंग खाली चालू आहे बघायला तयारी कुठपर्यंत झाली. तो अजून आता ते डेकोरेशन वाले येत आहेत. आता फुग्यांचं वगैरे तर डेकोरेशन करायचंय. अजून बरेचसे कामं राहिलेले आहेत, ते अजून कम्प्लीट करायचे. तेच बघायला आलो होतो खाली. बघू आता बाकीचं सामान वगैरे तर सगळं घेऊन आलेलो आहोत. बाकी तो आल्याच्या नंतर आपण येऊ. आता आपण वर जाऊ. आमच्या दम आता कुवा चालू झालाय पन्नालाल. पन्नालाल कपड़ा पन्नालाल जाके खड़ा है उसके पास. आमच्या इथं सर्कस आले. मम्मीच्या बर्थडे निमित्त आम्ही सर्कस ठेवलेले आहे. सर्कसचं आता तुम्ही लाईव्ह प्रदर्शन बघितलात. बिल्डिंग खाली चालू आहे जेवण वगैरे. ते सिलेंडर आणि हे डब्बा वगैरे घेऊन चाललोय, कारण की ते जेवण बनवणारे आलेत, आचारी आणि मंडपवाले पण आलेत. सो त्यासाठीच खाली जातोय. आत्या वगैरे आलेत, ते आहेत वर. आता मी आलोय खाली हे सगळं सामान वगैरे घेऊन. सगळ्यात आता जेवणाची तयारी चालू आहे इथे. बघा, इथे आपण आता जेवण बनवणार आहेत. आता हळूहळू सगळे सामान घेऊन येत आहेत. इकडे जेवणाची तयारी चालू आहे. या साईडला आपलं डेकोरेशनचं काम चालू झालंय. हे फुग्यांचं डेकोरेशन वगैरे चालू आहे. आणि हा आपण काल जो बॅनर लावणार होतो, तो हा बॅनर आहे. त्यानंतर लावतील इथं कोपऱ्यात. सो आता हे डेकोरेशन चालू आहे फुग्यांचं. पप्पा पण चाललेत आता सामान वगैरे आणायला बाहेरचं. जेवण बनवायची सुरुवात करायच्या आधी नारळ आणि विडा ठेवायची पद्धत आहे. सो ते आता पप्पाने ठेवलेलं इथं नारळ विडा. आणि आता जेवण बनवण्याची सुरुवात करतायत आता लोक. आणि गाईज, हे बघा, ही सगळी बड्डेची तयारी आहेत. फुलं आहेत, फुलांचे पाकळ्या बनवून ठेवलेले आहेत. हे बघा, ही सगळी बड्डेची तयारी आहे. आणि बाहेर तुम्ही बघितलं तर बाहेर पण आहे दिवे बनवले. ते 51 दिवे आहेत. 50वा बर्थडे आहे ना, तर 50 दिवे बनवायचे नसतात, तर 51 दिवे आहेत तुपाचे. चपातीचा जो पीठ असतो, गव्हाच्या पिठाचे आहेत हे सगळे दिवे. 51 दिवे आणि स्वस्तिक बनवलेलं आहे. बाजूनी फुलं असं, म्हणजे एकदम भारी असं तयार केलं आहे. हे ज्यांनी मम्मीला ओवळणार, मग आपण केक कापायचा. सो ही सगळी तयारी झालेली आहे. सो गाईज, हे बघा, हे 6 फेब्रुवारी मम्मीचा बर्थडे 2026. आत्ताचं 6 फेब्रुवारी 2026 पासून आपण वरपर्यंत, म्हणजे मम्मीचा जन्म ज्या साली झाला 6 फेब्रुवारी 1975 साली, तोपर्यंत ही आपण अशी रांगोळी काढणार आहे. आणि हे सगळं डोकं आहे आमच्या काकींचं. काकी, तुमचं तोंड नाही दिसत हो आम्हाला. हा, या काकींचं सगळं डोकं आहे. हे सगळं आम्ही जे पण करतोय, ह्याच काकी आपल्या रांगोळी काढतायत. आपण 1975 पर्यंत आपण या सगळ्या असं काढत 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 वरपर्यंत जाणार आहे. आणि गाईज, आता आपण जसं पप्पांचं पण बड्डेच्या वेळी केलेलं गणेश पूजन आपण केलेलं, तसंच मम्मीच्या बड्डेला पण आपण गणेश पूजन घातलेलं आहे. आणि आता श्रावणी पण आले. आणि गाईज, आता मम्मीचे पाय वगैरे धुवून आता श्रावणी मम्मीच्या पायावरती स्वस्तिक काढते. उभं राहिल्यावर शिरोरदे समभूता मध्यमाने महोदधो विष्णुश्च प्रियानिर्दधामि श्रेयं भगवन्तनः रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरजमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामः सदा सोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरम् राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वदामिने. सो गाईज, फायनली आपला डेकोरेशन वगैरे रेडी आहे. तुम्ही बघू शकताय. बघा, हे आपला स्टेज आहे. इथे आपण केक कट करणार आहे. आणि 50वा मम्मीचा बड्डेचं सगळी तयारी. आणि तुम्ही हे पण बघू शकता अगदी वरपर्यंत, म्हणजे 1975 मम्मीचा जे बटसाल आहे, तिचं वर्ष मम्मीचा, तिथपर्यंत आपण हे असं केलेलं आहे. बघा, 2011, 2005, 4
2000 98 ला मी जन्मलो, 96 ला दादा. सो असं सगळं बघा. अगदी तुम्ही बघताय 1984, 82, 81, 80, 78, 77, 76 आणि 75. 6 फेब्रुवारी 1975 मम्मीचा जन्म. सो अशी रांगोळी आपण काढलेली आहे. ही आमची आश्वी बघा, ही आमची आशू. आशू आशू हाय कर, हाय हाय कर, इकडे हाय कर, हाय कर, त्यांना ब्लॉग्स मध्ये हाय कर. हाय हाय कर. हाय एव्हरीवन. सर हाय. इकडे इथं कॅमेरात हाय बोल. कर, हाय कर, हाय कर. गांगर हाय कर का कानफोड तुझ्या. हा ते सेल्फी घेऊन त्यापेक्षा आता घरी हाय कर रे जाता आमची आश्वी बघा. हाय कर, से हाय, से हाय कर. आशूची मम्मी पण. काय लोकांना माझ्या ब्लॉग मध्ये यायची काय. से हाय. आशीची मम्मी पण हाय. हाय कर, हाय पिल्लू, हाय कर. हाय हाय हाय. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बोल. आमच्या आशूचा ड्रेस बघा, आमच्या आशूचा ड्रेस बघा. आपण ड्रेस दाखव, ड्रेस दाखव, ड्रेस. आशू ड्रेस दाखव. जे जे कर. स्वामींच्या जे जे करते आमची आश्वी. आश्वी हा जे जे करते, आमची आश्वी जे जे करते. चला चला चला, आता आम्ही सगळेजण चाललो बर्थडेला. आत्या हाय कर, आत्या ही माझी आत्या. हाय हाय. चला सगळेजण चालले. हा ही बघा, ही माझी बहीण. चला चला चला. सगळ्यात आता मम्मी आणि पप्पा त्यांची एंट्री होते. बघा हे आपण जे रांगोळी काढलेली 1975, त्याची बर्थ डेट 6 फेब्रुवारी 1975 आणि लग्न झालेली तारीख. किती का एक लग्न हे खाली आहे. 1995 मध्ये दोघांचं लग्न झालं. ती तारीख या 1995. तुझा जन्म वर गेला आया. हे इथं मम्मी पप्पांचं लग्न झालं. कुठं थांब 1995 मध्ये लग्न झालं. आत्याकडं. नको ना दिसायला असं काय. आणि 2003ला 2000 ला आमच्या श्रावणीचा जन्म झाला. ती तारीख या 2000. जा 2003 ला तू ना. आणि आमच्या बाबूचा 2003 ला असू दे. माझा 1998 ला होता, तुम्ही समजून घ्या. नाही तू पाहिजेस ना. आणि 2003 ला बाबूचा जन्म झाला. सो ती ही तारीख आले. या तुम्ही पण या. आणि 2021 ला दादा आणि वहिनींचं लग्न झालं. पण दादा आणि वहिनी आता अमेरिकेला असल्यामुळे त्यांचे वहिनींचे आई बाबा त्यांना आपण 2021 मध्ये उभी केलेली आहे. या आणि आताची 2026 ते 1975 आपण प्रवास दाखवलेला आहे थोडक्यात या फुग्यांचा. आणि आमची आश्वी झाली 2024 ला. आमची आश्वी झाली. आणि आमच्या 2024 ला आमच्या आश्वीचा जन्म झाला. ती तारीख 2024. या 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 खाली या. यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांचं व्यासपीठावर आगमन होते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शैला.
तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. जाऊ तुम्ही पण वर. तुम्हाला लोकं दीर्घायुष्य पण आता मिळो वर आले आणि स्टेजवरती. तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्तता हो. पहिल्याबद्दल सांगायचे म्हणजे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, अतिशय हसमुख, मन मोकळ्या स्वभावाची आणि ज्याप्रमाणे नदीचं वाहत प्राणी असतं त्याप्रमाणे वाहत्या पाण्याप्रमाणे सर्वांमध्ये प्रेमाने समरस होणारी अशी ती शैला. आता पण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ती. छान छान, अतिशय सुंदर असा दिवस आहे आजचा. तर शैला ही माझी बालपणीची मैत्रीण आहे. शैलाबद्दल काय बोलायचं, असं म्हणतात बघा की जो दिव्यातून सफर करतो देव त्याला खूप यश देतो. आणि असा हा फार दिव्यातून तिने तिचं आयुष्य सफर केलेलं आहे. पण आयुष्यामध्ये जो जोडीदार असतो तो फार महत्वाचा असतो. आपण बाईंसाठी जोरदार टाळ्या वाजवूया की त्यांच्यामुळे आज आपली शैला एवढी समाधानी आहे, हसमुख आहे आणि इतकी प्रेमळ आहे. कारण संसाराची ही जी दोन चाकं आहेत ती त्यांनी अगदी प्रेमाने बांधून ठेवलेली आहेत. आणि अतिशय सुंदर अशी दोन फुलं त्यांच्या वेलीवर उमलली आणि त्या दोन फुलांनी पण त्यांना खूप छान साथ दिली. आणि आज सर्व स्वप्नांची पूर्तता होऊन ती यशाच्या शिखरावर विराजमान आहे. अशा या शैलाबद्दल दोन शब्द. 1975 साली शैलाचा जन्म झाला. वाटत नाही पण ती आज 50 वर्षाची झालेली आहे. अजून आता 50व्या वाढदिवसाला आपण आलोय. अजून पुढच्या 50 वर्षांनी आपण सगळ्यांनी 100व्या वाढदिवसासाठी यायचं आहे. कोण कोण येणार आहे तो टाळ्या वाजवेल, म्हणजे तो पण तेवढी वर्ष जगेल. हृदयापासून जिने नातं निर्माण केलं असं अमृत त्यांच्या घरामध्ये आहे. आणि खरोखर अमृताचा गोडवा तिने त्यांच्या या घरामध्ये पेरलेला आहे. मम्मीच्या बर्थडे निमित्त सगळ्यांना लहान लहान पोरांना कॅडबरी आणि त्यांचा एक गेम होता. जो प्रश्नाचं अचूक उत्तर देईल त्याला गिफ्ट पहिला जो असेल. उत्तर लगेच देईल त्याला बक्षीस आहे. आणि आता वसणं चालू आहे मम्मीचं. 51 जे दिवे आपण बनवलेले त्या दिव्यांचं वौस चालू आहे, ववळणं चालू आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू डियर शैला, हैप्पी बर्थडे टू यू. आणि गाईज आता हा केक आहेत आपले. हा एक गोकर्ण अपार्टमेंटच्या सदस्यांनी घेऊन आलेत. आणि आता केक कापायची वेळ आली आहे. सो आता आपण केक कापून घेऊ. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आणि गाईज फायनली आपलं आता केक कट करून झालेलं आहे मम्मीचं. आज सगळेजणच आलेत मम्मीच्या बड्डेला. खरंच खूप भारी वाटतंय. मुंबईवरनं आलेत, पेनवरनं आलेले आहेत, दापोलीवरनं आले आहेत, सगळीकडून लांबून लांबून आलेले आहेत, खेडवरून आलेत. सो गाईज आता फायनली आपलं सगळं कार्यक्रम वगैरे आटपलेला आहे आणि खूप भारी कार्यक्रम झाला. व्यवस्था वगैरे सगळी चांगली झालं, जेवण चांगलं झालं, पब्लिक पण खुश आहे. सगळ्या गोष्टींना मिळून घेऊन सगळ्या गोष्टी लय भारी झाल्या. दमायला एवढं झालंय, कंबर वगैरे पाठ वगैरे लय दुखते, लय थकायला झालंय. सो आता ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघितल्याच असतील तुम्ही सगळ्या गोष्टी. सो आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.